हा टाकलं तो ओरडला नो बॉल. भाई यही गेम खेळलाय. आमची मॅच सुरू झालेली आहे. सुप्रभात मित्रांनो, गुड मॉर्निंग. आज आहे 4 जानेवारी आणि आत्ता वाजले तर 7. सो आज आमची आहे क्रिकेटची मॅच, ऑफिसची क्रिकेटची मॅच. तर आम्ही तिकडे चाललो आहे. तर लवकर उठण्याचं कारण हेच आहे, आज खूप मजा येणार आहे. सकाळी 7:30 वाजता मॅच ठेवली आहे. ऑलरेडी एवढं धुकं आहे. आता धुक्यामध्ये तर आता कसं खेळणार आहे आम्हालाच माहिती आहे. तिकडून बॉल इकडे तिकडे लागू नये म्हणजे बस, नाहीतर वांग येत आमचं पूर्ण. खूप थंडी आहे काय, खूप थंडी आहे. त्यात आम्ही चाललो आहे. ठीक असतं सध्या. तर आपण आता वेट करतोय संदीपचा आणि विकीचा. ते दोघं जण आले तर आपण पुढे जाणार आहोत. म्हणजे मिटअप पॉईंट आमचा इथलाच आहे, कोल्ड पाटील जवळचा, मारुंजीमधला. आता आपण ग्राउंडवर पोचलो आहे आणि वॉर्मअप ऑलरेडी चालू आहे. तर सगळे प्लेयर्स आलेले आहेत. आमचा ऑलरेडी प्लॅन झाला आहे. टॉस जिंकला की बॉलिंग करायची. बघू, जिंकलो तर जिंकलो, तर हारलो. जस्ट जाऊ तर वॉर्मअप करूया. काय नाव तुला? चला. हा टाकलं तो ओरडला नो बॉल. भाई यही गेम खेळलाय. आमची मॅच सुरू झालेली आहे. नो बॉल. तो मध्ये ओरडला नो बॉल. गाइस, फायनल मॅच यू परफॉर्म. व्हॉट हॅपनिंग? हारली मॅच, हारली. दुसरी मॅच. आम्ही चांगलं खेळलो, पण बराच पैकी खेळलो आम्ही. क्यों भी ओवर एक्टिंग करता है साला? ओवर एक्टिंग की औलाद. अब तेरे को बराबर होता नहीं क्या बोलने को? चले एक काम कर, 200 रुपए दे और 50 रुपए काट ओवर एक्टिंग के. इथून पुढे मी बघतो की मग तुझं. सरांना भरोसाच नव्हता माझ्यावर. सरांना म्हणतोय रोज प्रॅक्टिसला चला. तुमच्या भरोसा येईल कोंबडे कापा, काय विषय नाही. सरांनी कोंबडं कापलं ना, पुढच्या वर्षी मस्त पाणी पडत नाही. सो गाईज, आज आमच्या 2 मॅचेस झाल्या आणि दोन्ही पण मॅचेस आम्ही हरल्या. सो झालं काय, पहिल्या मॅचमध्ये आमची होती पहिली बॉलिंग, ओके, आणि आमची होती पहिली बॅटिंग. आणि बॅटिंगमध्ये काय झालं, सगळे 6 मारण्याच्या नादामध्ये आऊट झाले. मला तर काय बॅटिंग आली नाही. 5 ओव्हरची मॅच होती. ठीक आहे, चला म्हटलं आपण बॉलिंग करू. आणि 5 ओव्हरची मॅच असल्यामुळे स्कोअर तर हार्डली झाला किती, 25-26. आता म्हटलं डिपेंड करायचा. आता डिपेंड करण्यासाठी जे आपले प्रायमरी बॉलर होते, ठीक आहे, सो त्यांनी अशी बॉलिंग केली की जवळजवळ 10-12 रन तर फक्त वाईडला दिले. तर मी तर लिटरली 10 वर्षानंतर बॉलिंग करणार होतो. मी म्हटलं की नको, बॉलिंग आपण करायला नको, शिवाय खायची काम आहेत. तर म्हटलं ठीक आहे, नाही भेटली बॉलिंग. आता तो मुद्दा काय, बॅटिंग नाही भेटली, बॉलिंग नाही भेटली, पण एक बॉल नाही आला हातामध्ये. फिल्डिंग करताना एक बॉल, लिटरली ओव्हर थ्रोचा पण नाही, एकच बॉल फक्त आला. तो पण किपरने हातामध्ये माझ्या बॉल दिला आणि तो बॉल मी बॉलरला दिला. आणि 2 मॅचेसमध्ये सेम झालं की खेळायला भेटलं नाही. फक्त जेवण करून आलो फुकटचं. आणि काय आता मग घरी येऊन झोप काढली. आता चाललो आहे वाईफला आणायला.
यार चल ना, तू तर चलणार, मला तर जाऊ दे बाबा. काय तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती. तर मी आज एक व्हिडिओ अपलोड केला आपला, तर 4था ब्लॉग होता आपला. पण सांगण्याचा उद्देश हा की 4था ब्लॉग असून देखील आपल्या जवळच्या लोकांनी पण इतका उत्तम प्रतिसाद दिला. खूप साऱ्या लोकांनी खूप एन्करेज केलेलं आहे की हा बाबा की गुड गोईंग, खूप छान व्हिडिओ आहे, कंटिन्यू कर. म्हणजे आता आपलं चॅनल हे ग्रोईंग आहे बरोबर, पण इतकं भारी वाटतं की यार ॲटलीस्ट 10 लोक तरी बोलत आहेत की कर, तू कर, छान करतोय, एडिटिंग छान करतोय, किंवा व्हॉइस ओव्हर पण येतोय, इम्प्रूव्हमेंट आहे. असं झालं कसं तर माझ्याकडे एक तर नाही आहे माईक, राईट. मी पाहू शकता की गाडी चालवताना खूप सारा बॅकग्राऊंड नॉईज येतो बाईकचा. तो आत्ता तरी माझा एम हेच आहे की मला आत्ता नाही घ्यायचं आहे माईक, कारण की एक 10 तरी माझं एम आहे, 10 ते 15 ब्लॉग हे पहिले मी अपलोड करणार आणि त्यानंतरच मी माईक घेणार. त्याच्या आधी मी नाही घेणार माईक. तो आत्ता तरी माझं जे गोप्रो आहे त्याने मला इतकं उत्तम प्रतिसाद दिला की लाईक विदाऊट माईक पण खूप चांगलं चालू आहे. सो मी तेच कंटिन्यू करेन. पण हां, एक 10 ते 15 ब्लॉग अपलोड झाल्यावरती मी फिक्स एक माईक घेईन. पण तोपर्यंत तुमचा पण मला सपोर्ट पाहिजे काय, कारण की आता आपलं ग्रोविंग चॅनल आहे आणि तसा मला भेटतो पण सपोर्ट. लाईक हां, तुम्ही माझ्या व्हिडिओज बघताय, शेवटपर्यंत बघताय आणि तुम्ही सांगताय पण कमेंट करून की लाईक हां बाबा की चांगले आहेत व्हिडिओ. सो प्लीज असंच सपोर्ट करत राहा. आज माझं एक काम आहे, मला माझं हेल्मेट दाखवायचं आहे शोरूममध्ये, कारण की काल माझं हेल्मेट पडलं खाली बायकरून. त्याचा एक साईडचा नट निघाला, त्याच्यामुळे मिरर पूर्णपणे निघालं एक साईडून. त्यातून पण मी ॲडजस्ट करतो आहे. तरी लकीली माझ्याकडे 2 हेल्मेट्स आहेत, त्याच्यामुळे काम चालतं आहे. पण काय झालं ना की जे हेल्मेट पडलेलं आहे ना ते नवीनच आहे. त्याला लिटरली 1 महिना झाला हेल्मेट घेऊन आणि त्याचं 2 वेळा उद्घाटन झालेलं आहे. 2 वेळा माझं हेल्मेट पडलं आहे आणि त्याला दाखवावं लागेल. त्याचे नट्स वगैरे अवेलेबल आहेत का नाहीत ते मला पाहावं लागेल. भेटलं पाहिजे यार, कारण की 1च महिना झालं हेल्मेटला आणि ते तुटलं आहे. हां, एक तुम्हाला गोष्ट सांगायची राहिली. आता माझ्या ऑफिसमध्ये आता IT प्रोफेशनल आहेत तर साहजिक आहे ना की सगळ्यांचं कम्युनिकेशन हे चांगलं असणार. पण त्यांचे खरे चेहरे आज मॅच खेळताना समोर आले. इतके लोक एकमेकाला शिव्या घालत होते. आमची मॅच म्हणजे सगळ्यात खरं तर मला वाटतं आम्हीच खेळलो आणि सगळ्यात पहिली मॅच आमची होती. प्रॉब्लेम काय झाला की ड्यू होता, डुकं पडलं होतं आणि बॉल ओला होत होता ड्यूमुळे. तो नाही झाला आमची मॅच बरोबर व्यवस्थित. एक सिक्स पण नीट जात नव्हता कुणालाच, म्हणजे दोन्ही टीमला जात नव्हता, कारण की खूप प्रयत्न करत होते. बॉल टाकताना बॉलर दसरत पण होता. तर त्याच्यामुळे आमची मॅच नाही झाली. पण आमच्यामध्ये एवढे वाईट नो बॉल पडले पण कोणीही एकमेकाला शिव्या नाही घातल्या. पण दुसऱ्या टीमने एकमेकाला त्या शिव्या घातल्या. अरे माईकवरती पण शिव्या एकमेकाला घालत होते. अरे नीट बॉल टाक, कशाला आला इकडे तू. एवढे एकमेकाला शिवाय घालतायत आणि लंच ब्रेकमध्ये परत एकमेकावर जेवण करायला बसतात. ती एक गोष्ट चांगली झाली. तर आता आपण आलो आहे शॉपमध्ये. तर इथूनच मी हेल्मेट घेतलं होतं. हिंदेवाडीमध्ये येतो लक्ष्मी चौकजवळ. आता यांच्याकडे जाऊन आपण चेक करूया की काय होऊ शकतं हेल्मेटचं रिझल्ट. होऊ यार, झालं पाहिजे रिझल्ट. हेल्मेट का ये हेलमेट का एक स्क्रू निकला है ना, तो मिरर बाहर आया था, तो इसका हो सकता है कुछ. हाँ है आपके पास, उसमें लगा हुआ नहीं ना, मिल तो नहीं रहा. यहाँ से निकला है एक मिरर, ठीक है, तो इसकी वजह से ये पूरा बाहर आ रहा है. दिखाता हूँ आपको, रुको. पड़े होते
मित्रांनो, आपलं हेल्मेट रिपेअर करून झाल्यावर आपण परतीच्या प्रवासाला निघालो. जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू आपण आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तुर्तास काळजी घ्या.